सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या वस्तू मायक्रोस्कोप खाली ठेवून तपासण्याचा ट्रेंड सुरू आहे. लोक खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते वेगवेगळे पदार्थ मायक्रोस्कोप खाली ठेवून पाहत आहेत. जे जीवाणू आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत ते मायक्रोस्कोपच्या माध्यमातून दिसू शकतात. गंगाजलची शुद्धता पाहण्यासाठी एका व्यक्तीनं मायक्रोस्कोपचा आधार घेतला आहे. गंगाजलच्या शुद्धतेची पारख करण्याकरता या व्यक्तीने हरिद्वारमधून गंगेचं पाणी घेतलं. गंगेचं हे पाणी त्याने घरामध्ये असलेल्या मायक्रोस्कोपमध्ये बघितलं. याचे रिझल्ट पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. विश्वास बसत नसल्यामुळे त्याने मोठ्या हॉस्पिटल लॅबच्या पॉवरफुल मायक्रोस्कोप लेन्स खाली हे पाणी ठेवलं. दोन्ही मायक्रोस्कोपमधून आलेले रिझल्ट हे हैराण करणारे होते. नदीच्या पाण्याला जेव्हा मायक्रोस्कोप खाली ठेवलं जातं तेव्हा त्यात अनेक प्रकारचे किटाणू आणि जीवाणू दिसतात. हे पाणी प्यायल्यामुळे किटाणू आपल्या शरीरात जातात. पण या व्यक्तीने जेव्हा गंगाजल मायक्रोस्कोप खाली ठेवलं तेव्हा त्याचे रिझल्ट पाहून व्यक्तीला धक्का बसला. या पाण्यात कोणतेही जीवाणू किंवा किटाणू नव्हते. यानंतरही त्याने हॉस्पिटलच्या लेन्समधून गंगाजलची टेस्ट केली. हॉस्पिटलच्या पॉवरफुल लेन्समध्ये टेस्ट केलं तेव्हा लॅबच्या तज्ज्ञांनाही पाण्यात काहीही दिसलं नाही. यानंतर या पाण्याला 4 दिवस कल्चर म्हणजेच सडवलं गेलं. 4 दिवसानंतर पाण्याची टेस्ट केली तेव्हाही त्यात कोणताही किडा दिसला नाही. लॅबच्या तज्ज्ञांच्या मते हे पाणी प्यायलं जाऊ शकतं. म्हणजेच गंगाजल शुद्ध आहे आणि कधीही सडत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. तिथून तुम्ही हा संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहू शकता. दरम्यान अजून जर तुम्ही आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.